ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर देशातलं सर्वोच्च पद प्रयत्नानं मिळत नाही असं म्हणत नाही, पण त्या प्रयत्नाच्या पाठीमागे जर तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद असतील तरच तुम्हाला राजाश्रय मिळतो, अन्यथा काय प्रयत्न करायचा तरी करा मिळत नाही। पूर्वजांचा आशीर्वाद, कोणी मृदंगात मोठं, कोणी गायन क्षेत्रात मोठं, कोणी कीर्तन लांबपर्यंत त्याची घेतील, अभ्यास सगळीच जण करतात, काहीला ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, ग्रंथची ग्रंथ पाठ। महाराज सर्वत्र फिरण्यासाठी तुझ्याकडे असलेल्या विद्वत्तेला राजयोग प्राप्त होण्यासाठी पूर्वजांचे आशीर्वाद महत्वाचे आहेत। आणि म्हणून आपली जी घडी चालत असती, गरुडाच्या पंखाने उंच चालत असती, ती एकमेव पितृलोकांच्या आशीर्वादानं चालत असते। तुम्ही एक लक्षात ठेवा, पंढरपूरला गेल्याच्या नंतर तुम्हाला 360 तीर्थ प्राप्त होतील, मात्र तसं राहावं लागेल। पाहता देवळाची पाठ, तीर्थे घडती 360, पण चंद्रभागे 30 बाऱ्या गुटखा खाऊन थोकला। तिथल्या तीर्थाच्या गोळ्या संपल्यात का याला भेटायला? येडे आहेत का ती तीर्थ? का त्यांचे फ्यूज उडालेत त्या तीर्थाचे? 25 बाऱ्या गुटखा खाऊन चंद्रभागेच्या पात्रात थुकतो आणि ते म्हणतो मला इतक्या तीर्थाचा। अरे येडा आहेस तू, तू लोकांच्या डोळ्यात माती टाक, देवाच्या डोळ्यात माती टाक। येथे नाही खोटा चालत परिहारा, येथे नाही खोटा चालत परिहारा, कानाचे अंतर पांडुरंगा, कानाचे अंतर पांडुरंगा, कानाचे अंतर पांडुरंगा, कानाचे अंतर पांडुरंगा। येथे नाही खोटा चालत परिहार, जानश्यांतर पांडुरंगा। सगळं काही कळतंय त्या मालकाला, त्याच्यामुळे तिथं तुम्हाला असं वाटतं का माणसं ज्ञानोबाराय तुकोबारायच्या सोहळ्यात गेले म्हणजे सगळे पुण्यवान? किती दाखवायचे तुम्हाला टेम्पूत गाद्या टाकून पते खेळणारे? किती दाखवायचे तुम्हाला? किती 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 किती? ह्या हरामखोरायला वाटत नाही की संप्रदायाचा अपमान होत असेल? ह्या भडव्याला जो दिंडीचा मालक मदत घेतो का, त्या दिंडी मालकाला सुद्धा नरक। विठाला विठाला पैशासाठी जर नालायक माणसं दिंडीत घ्यायचे असतील तर चोऱ्या करणंच वाटत्या, काय नाहीत पैसे कमवायचे धंदे। महाराज ज्या ज्ञानोबाराय तुकोबारायनी ही वाट तुमच्या माझ्यासारख्या पाप्यांना पाप संपवण्यासाठी निर्मळ केली, त्या पाठीवर त्या वाटेवर तुमच्या माझ्यासारखे जर घाण करीत असतील आणि याला जर एखादा नालायक अनुमोदन देत असेल, दोघाशी पतन सारखे, दोघाची पतन सारखे, दोघाची पतन सारखे, बाप जने दिले अनुमोदन, बाप जने दिले अनुमोदन, बाप जने दिले अनुमोदन, बाप जने दिले अनुमोदन, दोघाची पतन सारखे, दोघाची पतन सारखे, दोघाची पतन सारखे। याच्याकरता आपल्याला पूर्वजांचे आशीर्वाद असावा, आपण चांगलं वागण्याकरता। एकच प्रश्न आहे, एवढा आपण ज्यांच्यासाठी बोलतो ते स्वर्गीय ज्ञानदेवराव गेले तर किती मोठ्यांना जावं लागतं? एक 5 ते 7 मिनिटात पुरावा सांगतो आणि माझ्या वाणीला बंद करतो। किती मोठी व्यक्ती, किती मोठी व्यक्ती। एका स्त्रीचं चरित्र तुमच्या पुढे मांडतो या पवित्र भारत देशातल्या। राजा 100 ते 150 महाराज लोक जमले। आम्ही नाही महाराज, आपण नाही, आपण नाही, आपण नाही, आपण नाही, बसा महाराज। त्याच्यातल्या काही महाराज लोकांच्या डोक्याचा रोम जर खाली पडला तर तोही रोम भगवंताचं चिंतन करीत होता, म्हणजे अंगावून पडलेला रोम सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतोय। त्यार्थी त्यांचं शरीर किती गोड झालेलं असेल विचार करा, किती गोड, किती गोड। महाभारतामध्ये पांडवाच्या कुळात आणि यदुवंशामध्ये 2 पुरुषार्थी सांगितले, यादवा माझी उद्धव,
हे रे पांडवा माझी अर्जुन धन्य. अजून 3 आहेत बरं पुढं, बस झाले 2. सगळ्या गोळ्या एकखट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते, रिॲक्शन येत असते. यादवांच्या कुळात उद्धव अग्रगण्य आणि पांडवांच्या कुळात अर्जुन अग्रगण्य. कारण उद्धवानी सख्यत्व केलं, भंगिऱ्या मित्राचं नाही. ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही त्या जगाच्या बापाचं सख्यत्व उद्धवानी केलं. एक. आणि अर्जुनाचा संबंध किती, तुम्ही आणि मी इथं किती दिवस बसवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं हे ज्याच्या हातात आहे त्याचा मेहुणा म्हणून अर्जुन मिरवले. हा झाला प्रापंचिक नातं. पण याच्या पुढचं नातं सांगू का. अर्जुन वारकरी संप्रदायात इतका तात्विक होऊन गेला, इतका तात्विक, इतका तात्विक की त्याचं भजन ऐकल्याच्या नंतर कोपे तरे निवांत साये आरुषे तरी बुझावीत जाय नवल पिशे लागले पाय पार्थाचे देवा. किती 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 रुसला तरी समाधान करायला जायचं, रागावला तरी पंढरपुरातल्या मालकानं मान खाली घालायचं. कारण झोपी गेल्या अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. कृष्ण कृष्ण. याच्याही पलीकडे बायको बघा, याच्याही पलीकडे बायको. तिचं नाव द्रौपदी. द्रौपदी अर्जुनाच्या अंगावर केस येत तोपर्यंत कृष्ण कृष्ण म्हणायचे, पण खाली पडल्यावर म्हणत नव्हते. द्रौपदीचं डोकं जिथं विचारलंय तिथं रोम पडल्याच्या नंतर ते जागा कृष्ण म्हणत होती. काय अधिकारी लोक असते, लोक किती अधिकारी, किती लोक. मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, काय म्हणले आबा, मग गोविंद ते काय राहायचं, काय पुरतो तो आपण या लोकांच्या पाच संघाला. मुसलमानाच्या कुळात वारकरी जन्माला आला, मुसलमानाच्या कुळात. त्या वारकऱ्यानं भजन केल्यावर ती सतरंजी राम राम म्हणत होती आणि आम्ही भजन केल्यावर तंबाखू ज्यानं पाकिट दिलं का त्याच्या घराला कायमचं कुलूप लागणार हरामखोराच्या. विठाला विठाला चला. बिभीषणाला मालक मूर्ख म्हणले, आपण म्हणायचं का मनशी बिभीषण शहाणा, पण आपण म्हणायचं का नाही. बिभीषणानं ज्या घरात भजन केलं अख्खी लंका जाळली मारुती रायनं, पण बिभीषणाचं घर नाही जाळलं. प्रतापे सबळ तुका म्हणे अग्नी झाला शे शीतळ, प्रतापे सबळ नाम. पुन्हा एक पुरावा आहे, हृदय शीतावर लंकेशी उरले बिभीषणाचे घर, लंकेशी उरले बिभीषणाचे घर, हृदयी सीतावर म्हणून या. अख्खी लंका जाळली पण घर नाही जाळली. एक शपथ पुरावा आहे, आग लगी लंका में हलचल मचाई, विभीषण की कुटिया कैसे बचाए रे, कैसे बचाए. शपथ या नंतर काड्या करायच्या नाही, अभंग नाही, पण चांगलंय. काय भजन महाराज, काय काय टोकाचं भजन असेल. एका साधूला पेटवल्या संत शिरोमणी आस्ती आणायला गेले. साधूला पेटिलं, अंगावर भिंत कोसळली.
3 मुसलमानानं प्रेत उघडलं. बिदरच्या बादशाच्या ताब्यात होतं पंढरपूर. 700 वर्षापूर्वीची गोष्ट. ते प्रेत उघडून काढ्याबरोबर खुशबी इंशाअल्लाह ला इलाहा इल्लल्लाह बिस्मिल्लाह रहमिल्लाह इंशाअल्लाह हे परवदिगार असं ते म्हणत होता. बाजूच्याने विचारलं का रे? 3 दिन के बाद मुर्दे में से खुशबू आती. मुसलमान रडू लागला. 3 दिवसाच्या नंतर मेलेल्या प्रेतातून तुळशीचा आणि बुक्याचा सुगंध येतोय. ते शरीर होतं मंगळवेड्याचे मालक श्रीमंत श्री चोखोबाराय. पेटून दिलं. 3ऱ्या दिवशी संत शिरोमणींना मंदिरात बोलून घेतलं. नामदेवरायाला पंढरपुरातल्या मालकांनी. भजन काय करीत होते लोक कल्पना करा. महाराज आपल्याला उग भाकरी देत नाहीत लोक, येडे नाहीत लोक. या मागच्या लोकांनी आपला रस्ता साफ केलाय म्हणून आपली एकाची आजच्या लोकांनी जात विचारली नाही. आहा, वेळेला जर इतकी आमच्यावर किंमत करतात तर मागची आमची चांगली होती. आता आम्ही किती चांगलं वाहला पाहिजे ते आम्ही आमचं ठरवायचं. हो, पेटून दिलं. 3ऱ्या दिवशी संत शिरोमणी नामदेवरायाला आमंत्रित करण्यात आलं. विटेवरच्या मालकाने हृदयाला बिठी मारली. नामा नामा आज चोख्याला घेऊन ये बापू. नामदेवरायाने सांगितलं प्रभू मी अंत्यविधीला गेलतो. अन्न माझ्या चोखाला. महाराज नामदेवरायाला एक शंका आली. माणसं राख सावडायला गेल्यावर आंघोळ करून घरात येतात, मातीला गेल्यावर आंघोळ करून घरात येतात, आणि चोखोबारायला आणा म्हणजे आपण पेटून दिले. आता अस्थिपंजर झालाय त्यांचा. आता करायचं काय? प्रभू काय म्हणाले लक्षात नाही आलं. नामा माझ्या चोखाच्या अस्थी घेऊन ये. आणि मग नामदेवराय अस्थी आणायला गेले. नामदेवे अस्थी आलेल्या पारखोने नामदेव अस्थी आलेल्या पारखो नामदेव अस्थी आलेल्या घेता चक्रपाणी पितांबर घेता चक्रपाणी पितांबर घेता चक्रपाणी पितांबर. नामदेवे अस्थी आणल्या पारखोनी. कशा पारखली? कानाला लावली जी अस्थी विठ्ठल म्हणत होती ती अस्थी चोखोबारायची. 450 लोक गेलते. नामदेव नामदेव माने कैसा ओळखाव्या. नामदेव माने कैसा ओळखाव्या. दयामध्ये विठ्ठल नामनी घे. दयामध्ये विठ्ठल नामनी घे. नामदेव कैसा ओळखाव्या. नामदेव कशा ओळखायच्या असते त्याच्या विठ्ठल म्हणतील त्या. कधी माहिती आहे? पेटून दिल्यावर. पेटून दिल्यावर निदान माझ्यासारख्यांनी तुमच्यासारख्यांनी जिवंतपणी तर जरा जरा लाजलं पाहिजे विठ्ठल म्हणायला. जाऊ द्या, फुकून द्यायला आपलं राखुंड चूर करूनी पुर करूनी पाण्यात टाकलं तरी उरपाळावा राखुंड, पण जिवंतपणी तर आपण कधी विठ्ठल विठ्ठल म्हणावं. हा संदेश आपल्या करतात दिला असेल की नाही का? शेळ्याला, मेंढ्याला, म्हशीला, गाईला गाढवायला थोडा सांगितलं संदेश आपल्याला. चला काय भजन असेल कल्पना करा. या भजनाच्या योगितेची त्रेतायुगात एक बाई होऊन गेली. क्रता त्रेतायुगात. तिचं नाव होतं शबरी. एवढाच पुरावा सांगतो. त्याच्यामुळं मोबाईल पाहला होता मी. 10 ते 12 वेळेत वेळ. समय जाणार समय जाणं. हे बा हा असं नसतं मुकदम. काय अवघडच काम असतं पाहाय का. हो ना, हो ना, असं नसतं ना. हो ना, हो ना. एक जणाला वांगे आवडत होते. तुम्ही बसान 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 सांगतो मी. एक जणाला वांगे आवडू लागले वांगे, पण हे जाणून वांग्याचं रान नांगरलं. तर ते म्हणलं नसू द्या वांगे वांग, तिथली मातीत द्या चमच्या.
मी त्याच्यावर समाधान. असं नका न करू. विठाला विठाला. मलाही जिंतूरला पळायचं. गुरुवारी रंगनाथ गुरुजींचा सप्ताह चालू आहे. कृतात्रेता युगात एक बाई, या अधिकाराची, तिचं नाव होतं शबरी. प्रचंड भजनानंदी. शबरीचं शरीर वृत्ती नाही, शरीर नामी झालत. अख्खं बंद शरीर राममय झालत. बंद शरीर बंद. शबरी देवाला ई म्हणली. शबरीनं देवाला हाका मारल्या किंवा शबरी देवाला म्हणतच होती तू हीच, असं काही पुराणांचं मत असं म्हणते की शबरी ते काम करत नव्हती. शबरीला फक्त मतंगाने एकच सांगितलं, तू भजन करीत राह. आणि ज्या दिवशी तुझा पुण्यकाल उदयाला आहे, तू देव झोपडीत काय, देवच तुला इथं घेईल. नुसत्या झोपडीतला काय विचार करते, देव इथं घेईल, इथं 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 घेईल तुला. तेचे येणे जाणे खुंटले. तिचं येणं जाणं खुंटलं. इतकी अधिकारी शबरी होती. एवढी अधिकारी होती. जीवनभर भजन केलं. पंढरपुरातल्या मालकावर प्रेम किती केलं सांगू तुम्हाला. जे कौशल्यानं केलं नाही, जे देवकीनं केलं नाही आणि जे यशोदेनं केलं नाही, या तिघीपेक्षा जास्त प्रेम शबरीनं केलंय. एक जण म्हणला गिरगावकराच्या गोळ्या संपल्या असत्या करे. ऐकायलो म्हणून काही बोलायलो आहे गिरगावकर. आता कौशल्यानं जन्म दिलाय रामाला आणि शबरी कस काय तिच्यापेक्षा श्रेष्ठ. देवकीनं जन्म दिलाय कृष्णाला आणि शबरी कशी श्रेष्ठ. 11 वर्ष 53 दिवस यशोदेनं सांभाळलंय कृष्णाला आणि शबरी कशी श्रेष्ठ. शबरी तर काही 10-5 मिनिटात भेटली देवाला. खाऊ घातलं तर आमटे बोर. तिच्याकडे का काजू होते, का बदाम होते, का पपई चिरलेली होती, का काट्याचा चमचा होता. चमच्या नसते खात, ते असं टोचून असं होतं का तिथं काय. बोर बर ते बी बोर गोड आहेत कशाहून सिद्ध केले, तिच्या दातान टोकरले. नमने उचिष्टात वा, तिनं तोंडानं टोकरलेली बोर गोड आहेत. किती द्रोणे ठेवायची ते द्रोणे, तो द्रोण भगवंताच्या हातात देवा. ती शबरी या तिघांपेक्षा श्रेष्ठ कशी. ऐका, लक्ष्यला ठाव स्मशानीचा किंवा हे शरीर इथली इथं समर्पित करावं लागतंय. इतका न्याय ऐकायचा आणि पूर्ण विराम. प्रभू रामचंद्र वनवासाला गेले, सर्वांना ज्ञात आहे. कितीतरी रामायण तुम्ही ऐकिले. तुम्हाला रामायण सांगून सांगून कितीतरी रामायणकार मेले. पण उद्या मला पण कोण्या दिवशी आमंत्रण आलं, मला पण मरायचं आज थोडंच आहे. आणि ऐकणारे पण मेले काय. यायचे का बटणं लोखंडाचे थोडेच आहेत. हे आम्हाला दबायचे नाही का. आमच्यावर घेतले व्हायची कसकच पिकली. तुमच्याही दबणार ना पण बटणं. असो, एवढी रामायण आपण ऐकली, एवढी रामायण ऐकली, एवढी रामायण ऐकली की कौशल्या मातेनं शोक केला हे आपल्याला ज्ञात आहे. वनवासाला जात असताना कौशल्या मातेनं इतका शोक केला, आबा इतका शोक केला, इतका शोक केला की पाषाणाच्या भिंती पाजरत होत्या. अनावर झाला. पाषाणाला शोक अनावर झाला, दगडाला शोक अनावर झाला. गायी रळड्या असतील, पशुपक्षी रळडे असतील, झाडाच्या बुंथ्यातून त्या पाण्या फांदीतून पाणी पडत असेल, काही नवल नाही. पाषाण असा द्रवला. किती कौशल्य रळड्या, किती रळड्या, किती. पण मला सांगा, राम प्रभू वनवासाला गेल्यावर कौशल्यनं देह सोडला का. वैकुंठवासी माधव महाराज मगर म्हणायचे. बऱ्यापैकी लोकांनी सांत्वन केल्यावर 4थ्या-5व्या दिवशी कौशल्यनं जेवायला सुरुवात केली. जेवायला सुरुवात केली. कोण गेल्यावर. स्वतःचा मुलगा, 14 वर्षाचा वनवास, बिना चप्पलचा, अंगावर कपडे नाहीत, कानं बांधायला उपरणं नाही, स्वेटर नाही, टोपी नाही, काहीच नाही. झाडाची साल, वलकल्ले वलकल्ले. प्रवासात अडचण आली तर ATM पण सोबत नाही. किती परिस्थिती असेल, किती परिस्थिती. या परिस्थितीत आपला पोटचा गोळा बाहेर जातो. आईनं शोक केला याबद्दल पुराण मान्य करतंय. पण कौशल्यानं प्राण नाही सोडला. चला पुढे ऐका. जिची 6 लेकरं तिच्या सख्या भावाने आपटून मारले. देवकीच्या बाबतीतला प्रसंग. शबरी किती मोठी आहे तरी लक्ष्य याला ठाव स्मशानीचा, याच्यावर सांगतोय.
देवकीची